नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि चविष्ट अशी सुका जवळ्याची रेसिपी। ही रेसिपी अगदी झणझणीत, चमचमीत आणि मसालेदार असणार आहे आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागते। चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करू। आता इथे मी सुका जवळा घेतला आहे डिशमध्ये। आता आपल्याला हा सुका जवळा स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे। नंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। आता मी हा जवळा धुवून घेते। 2 ते 3 वेळा आपल्याला हा जवळा धुवून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये माती असते। आता इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, दीड कांदा घेतला आहे बारीक चिरून। नंतर टोमॅटो घेतला आहे एक बारीक चिरलेला, आणि लसूण घेतले आहे बारीक चिरून। चला आता आपण रेसिपी बनवायला घेऊ। त्यासाठी मी इथे कढई घेतली आहे। कढई गॅसवरती ठेवली आहे। कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेलामध्ये लसूण घालायची, आपण जी बारीक चिरून घेतली आहे। लसूण थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। आता मी इथे कांदा घालते। कांदा सुद्धा आपल्याला लालसर थोडासा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता मी टोमॅटो घालते। आता टोमॅटो घातल्यावरती आपल्याला टोमॅटो चांगलासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। हे सारण सर्व असं एकजीव झालं पाहिजे। आता आपल्याला मसाला घालायचा आहे। मसाला हळद घातली आहे अर्धा चमचा, लाल मसाला आपल्या आवडीनुसार घालायचा आहे, धनापूड घातली आहे, आणि गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा। आता हे पुन्हा चांगलंसं मिक्स करून घ्यायचं। आता हे चांगलं असं मऊसर झालं आहे बघा। आता आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण स्वच्छ धुवून ठेवला आहे तो जवळा घालायचा आहे। जवळा सुद्धा याच्यामध्ये चांगला असा परतून घ्यायचा, आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आपल्याला पाणी घालून आपल्याला 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जास्त वेळ शिजवायचं नाही आहे। आणि आता याच्यामध्ये मी कोकम घालते। आता याच्यामध्ये मी कैरी घातले। कैरी असेल तर नक्की घालायची, कारण कैरीमुळे खूप छान टेस्ट येते। आता सीजन सुद्धा आहे, त्याच्यामुळे कैरी असेल तर नक्कीच घालायची। आता याच्यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं मी वाफ काढून घेतली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ चवीनुसारच घालायचं आहे, कारण सुक्या मच्छीमध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं, त्याच्यामुळे मीठ अंदाजानेच घालायचं आहे। आता मीठ घातल्यावर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता आपली ही कैरी सुद्धा खूप छान अशी मऊ झाली आहे बघा, आणि कैरीला सुद्धा खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये। खूप सोपी रेसिपी आहे, पाहिलं ना, फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी पूर्ण तयार होते। असा हा जवळा भाकरी बरोबर, चपाती बरोबर आणि भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतो। तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि आवडला तर कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।